इथे सियाचा फुला काय सिया. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, गुड मॉर्निंग. कशा सर्वजण. आज इथे मला सकाळी थोडा उशीरच झाला होता आणि आज लेट झालं होतं आणि इथं मी चहा ठेवत होती. आज थोडं चहा प्यायची होती, असं तळप आलेली चहा पिण्याची आणि मुलीचा डब्बा पण करायचा होता. इथे मी थोडी चहा ठेवली कारण की थोडं असं विकनेस पण आल्यासारखं ना, असं मग चहा प्यायला थोडीशी तरतर येते ना, त्यामुळे मी थोडी चहा ठेवलेली आणि एकीकडे मुलीचा डब्बा पण चालू होता. मी पीठ वगैरे भिजवून ठेवलं होतं कारण की आज थोडा उशीर झाला होता आणि तिला चपाती रोल करायचं पाहिजे होता टिफिनसाठी. आणि सगळ्या भाज्या वगैरे कापून ठेवलेल्या सगळ्या मिक्स करून, शिमला मिर्च, कोबी, टमॅटो आणि चीज टाकून असं हे केलेलं आणि शेजवान चटणी आणि सॉस लावून चपाती रोल करून दिला होता तिला असं खूप आवडतं खाण्यासाठी. चीजचा प्रकार असेल ना तर तिला खूप आवडतं खायला. मग तिला ते करून दिलं आणि रोल करायचे असेल ना तर खूप वेळ लागतो सगळ्या भाज्या चिरायला वगैरे. आणि मग तिला सांगितलं तू आवरून घे, मग मी येते केस विंचरायला. ती तिचं तिकडे आवरते आणि मग इथे मी पटापट रोल करून तिला देणार होती कारण की थोडा उशीरच होत होता आज लेट झाल्यामुळे. कारण किती सकाळी लवकर उठलं ना तरी वेगवेगळा डब्बा करायचा असेल ना तर उशीरच होतं. आणि आमची तर असंच आहे की तिला वेगळा लागतो, मिस्टरांना वेगळा लागतो, असे माझे 2 डबे असतात सकाळचे. सकाळची खूप घाई असते, सकाळचं रुटीन हा घाईचंच असतं. मग ती दोघं पण गेले ना की एकदम रिलॅक्स असतात दिवसभर. पण माझं 9-9:30 वाजेपर्यंत अशी घाईच असते कारण की मिस्टर पण जातात लवकर आणि ती पण लवकर जाते. आणि इथे माझे रोल करून झाले होते आणि खूप छान लागतात हे रोल. तुम्ही एकदा करून बघा, ट्राय करा, एकदम भारी लागतात आणि कुरकुरीत लागतात. आणि ना तेल लावू नका, बटर लावून हे करा, एकदम छान लागतात. आणि इथे हा तिचा टिफिन तयार झाला. टिफिनमध्ये पण तिला फ्रूटचा टिफिन पण वेगळा द्यावा लागतं आणि असं चटरपटर खाण्यासाठी पण तिला असं ड्रायफ्रूट वगैरे किंवा बिस्किट वगैरे पण असं द्यावं लागतं. आणि इथे ती निघाली होती. सकाळी थोडासा पाऊस पडून गेला होता इथे बारीक बारीक आणि मिस्टर गेलेले तिला सोडायला. इथे पाठच्या गेटवरच येते गाडी. आता मिस्टर तिला खाली घालवायला गेलेत आणि इथे आता त्यांचीच भाजीची झालेली होती. त्यांना आता मी इथं चपाती वगैरे करून ठेवल्या होत्या दोघांच्या एकसोबतच. फक्त भाजी घालायची होती कारण की भेंड्याची भाजी पाहिजे होती त्यांना. मग ती धुवून एका साईडला ठेवली होती आणि चिरायची बाकी होती. मग ती चिरून वगैरे घेतली आणि मग भाजी घातली कारण की ती लगेच होते, जास्त वेळ लागत नाही भेंड्याच्या भाजीला. आणि मग तिला आणि मग सियाला पण भाजी येऊन जाते म्हणून मी सगळ्याच भेंड्यांची भाजी केली. सियाला पण आता खूप आवडते कारण की ती पण चपातीसोबत भाजी खातेही. मग दोघांना पण केलेली. आणि मग दुपारचं जेवण वेगळं करायचं होतं. हा मी फक्त तुम्हाला सकाळचा रुटीन दाखवते. इथे भाजी वगैरे झालेली आणि मग मी त्यांचा टिफिन भरते. टिफिन पण आम्हाला असं लागतं, एका डब्यात पूर्ण भाजी, नंतर चपाती, टॅमॅटो, कांदा, अजून एक डब्बा आहे त्यात चणे पण असतात. म्हणजे कंटाळा कधी आला कामावर मग ते चणे खातात. मग सगळे मित्र बसून मग असे सगळ्यांचा वेगवेगळा डब्बा असतो कामावरती. मग कोण चणे घेऊन येते, असं काही ना काहीतरी खायला घेऊन येतात. मग तसा डब्बा असतो त्यांचा तो. मग इथे मी त्यांचा डब्बा वगैरे भरून दिला आणि मी तिकडे त्यांना नाश्ता करत होते. ते नाश्त्याचा म्हणजे ठेवून दिले डायनिंग टेबलवरती. आणि इथे मी बदाम रात्री भिजत टाकले होते, ते साली काढून ठेवले होते, ते पण त्यांना खायला द्यायचे. ते आज निशूला द्यायला उशीर झाला कारण की लेट झालं होतं, माझ्या लक्षातच नाही तिला द्यायचं. आम्ही सगळेजण बदाम खातो, मी रात्री भिजत टाकते. इथे सियाचा फुल अभ्यास चाललाय है ना सिया. उन्हात बसून अभ्यास करते गॅलरीत. एक कपडा टाकल्यापासून ना ही गॅलरीत बसून खेळत राहते आणि काही ना काहीतरी चालू असतं, बॉल वगैरे आणून. सिया अभ्यास करतेस तू? इकडे बघू, इकडे बघ, किती अभ्यास करते ना तू. बापरे. मी जाऊ मग घरी? तू येते का घरी? आतमध्ये येते. चल ना, गरमी होते बघ तिथं, ऊन किती लागतोय. आतमध्ये बस, चल फॅन लावते. चल इथे नको बसते बघ, नंतर बस दीदी आल्यानंतर.
चल आतमध्ये चल, बॉल घे, चल तुझा, चल, गरमा होतं इथे. आता आंघोळी झाले माझ्या शियाची आणि तिया माझी स्वतःचे कपडे धुवायला टाकते. टाका बघू, टाका वरती मशीनमध्ये, एक एक कपडे टाक, टाक, टाका. व्हेरी गुड. इकडे बघू, नळ चालू कर जा, चालू करा नळ. करा चालू. नाही आलं पाणी, नाही आलं, चालू कर नळ, चालू कर, पाणी नाही आलं अजून. आलं. दिसलं का? चला आता बाहेर, चला दूध पिया, चला ग्लासमध्ये दूध देते, चला. ते सियाची आंघोळी झाली आणि उठली नाही तर पहिली गॅलरीत गेलेली आणि ऊन पडलं होतं आणि गॅलरी सुकली होती, पाऊस पडत होता सकाळी ना बारीक. नंतर ऊन पडल्यावर मग ती अभ्यास करत होती बाहेर आणि मग तिला म्हटलं चला आंघोळी वगैरे घालून मी आता इथं बेडशीट नीट करत होती. बेडशीट खूप खराब करतात अगदी, खेळायला पण सगळ्या खेळणे वगैरे येऊन इथंच खेळतात आणि तिला अभ्यासाचं खूप वेड आहे. मग तिला मी एक ना असं छोटासा बोर्ड घेतलेला मिशोवरून, त्याच्यावर अभ्यास करते, नाहीतर तिनं सगळं भिंतीवर लिहून ठेवलं होतं. मग मी एक स्प्रे मागवलेला फ्लिपकार्टवरून आणि ते सगळं भिंतीवरचं सगळं लिहिलेलं असतं ना ते पुसून काढलं आणि आता थोडंसं आहे. परत ते दिसतं ना ब्ल्यू कलरचं, ते थोडंसं केलं होतं तिने. मग आता तिला ओरडतो ना, मग ती त्याच्यावर नाही करत, त्या बोर्डवर किंवा बुक देतो तिला लिहायला, मग त्याच्यावर सगळं लिहत बसते ती. इथे माझ्या कस्टमरने घेतलेल्या साड्या आहेत, त्यांचं तुम्हाला मी दाखवते ते. आणि खूप सुंदर साड्या आहेत, आता सध्या ट्रेंडिंगला खूप आहेत का. आणि ते साड्यांवर काचा असं लावलेल्या असतात ना, त्या साड्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. त्यांनी 3 साड्या मागवलेल्या एकदम, एक मॅचिंग, आणि नंतर त्यांना पुन्हा 2 पाहिजे होत्या. आधी त्यांनी बघायला 3 मागवल्या, म्हणजे कशा येतात, चांगला मटेरियल येतो की नाही त्या साड्या बघण्यासाठी मागवल्या होत्या आणि त्यांना आवडल्या खूप. परत त्यांनी 2 ऑर्डर देणार आहेत त्या साड्यांच्या सेम, अशा 5 साड्या त्यांना पाहिजे होत्या आणि खूप सुंदर आहेत साड्या ह्या. आणि आत्ता सध्या तर खूप ह्यांचा ट्रेंड चाललेला आहे साड्यांचा आणि ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पण साड्या येतात आणि कापडसुद्धा मऊ आहे आणि खूप बजेटमध्ये आहेत. 950 रुपयाची एक साडी आहे आणि खूप स्वस्त आहे. कोणाला जर घ्यायची असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि मी रिसेलिंगचं पण काम करते, म्हणजे साड्यांचं, ज्वेलरीचं, असं 1 ग्राम ज्वेलरी. ह्याच्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी काय काम करते ते. आणि खूप स्वस्त आणि एकदम भारी आहेत. कस्टमर पण खुश झाला होता साड्या बघून आणि त्यांना आवडल्या, म्हणजे ज्यांनी पाहिल्या होत्या तशाच त्यांना साड्या भेटल्या होत्या. हा त्यांचा व्हिडिओ दिलेला त्यांनी पाठवून. त्यांना म्हटलेली जेव्हा येतं ना पार्सल तेव्हा तुम्ही मला ओपनिंग व्हिडिओ करून द्या, म्हणजे काय फॉल्ट वगैरे असलं तर मग ते चेक करून मग ते रिटर्न पण करून देता येतात. म्हणून मी कस्टमरकडून असे व्हिडिओ घेते. ज्वेलरीच्या पण अशाच व्हिडिओ घेते. पार्सा फोडतानाच व्हिडिओ काढायचं, म्हणजे काय तुटलं वगैरे असेल ना तर मग ते चेंज वगैरे करून भेटतं. आमच्याकडे आज पाऊस पडतोय मंगळवारचा. आज मंगळवार आहे आणि आज सकाळपासून पाऊस पडतोय. तिकडे पाणी होईल, बरं वाटतंय बाहेर गारगार. या दोघी अशा उभ्या तिथे. काय सिया गडगडते, विजा चमकतायत. आता जोरात आला.
हा माझा छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. बाय.